नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता सिरीज चालू आहे सध्या शिमग्याची. आता आपण पालखी आणायला चाललो आहे गावकरवाडीमध्ये. तर थोडे घरं राहिलेत त्यांची, ती घ्यायला आपण चाललो आहे. आता शेवटचं ही वाडी आपली आहे आणि उद्या आहे आपली जत्रा. आपल्यासोबत आहे आता आत्मदादासोबत आहे. तर मला कधी गावावरून मुंबईवरून कधी आलास? सकाळी. आपले लोक किती वर्षभरात बिझी असू देत, शिमग्याला मात्र दरवर्षी येतोच ना? हो, दरवर्षी गणपती आणि शिमगा आमचा फिक्स आहे एकदम. आता आपण चाललो आहे चिंचोलकरवाडीमध्ये. तिकडून आपण आता पालखी घेऊन येणार. आजचे एक दिवस आमच्या गवळवाडीमध्ये राहणार आणि उद्या आपला खेळ जातो. मग हे मंदिर आहे आपलं, माडवळी पाहू शकता इकडे. आणि उद्या जे आपलं मुख्य आकर्षण असतं खुणा काढायचं, तर या सर्व मळ्या आहेत खुणा काढायच्या. इकडे समोर आणि त्याच्या तिकडे पलीकडे हे आपलं मंदिर आहे. माडवळी पाहू शकता. इकडे सर्व सज्ज झाले. आता तुम्हाला आज पूर्ण जागा प्लेन वाटते ना, उद्या पूर्ण दुकानाने वगैरे सर्व भरून जाणार पूर्ण. इकडे आपले काय मंडळी पुढे चाललेत बघा, ते पण थोडं दाखवतो तुम्हाला जवळून. इकडे देखील खुणा असतात बघा, ह्या दोन मळ्यांमध्ये ना इकडे देखील खुणा असतात. उद्या एकदम माहोल एकदम वेगळा असेल, पूर्ण एकदम जत्रेचं स्वरूपात आहे त्याला. इकडे होम लावतात. इकडे आपलं ग्रामदैवतेचं मंदिर. इकडे आहे माडवळी, तर दर्शन घेऊ थोडं माडवळीचं. इकडे आपली होळी आहे माडवळी. आणि इकडे आहे सांड. इकडे पहिल्यांदा पालखी इकडे बसते, त्यानंतरच पूर्ण गाव घ्यायला सज्ज होते. आपली माडवळी. इकडे आपला स्टेज आहे. इकडे असणार नमन. हे पूर्ण परिसर भरून जाणार. इकडे सर्व दुकानं वगैरे लागणार. पूर्ण जत्रा मस्तपैकी एकदम प्रॉपर होते. आपण ते देखील एक्सप्लोअर करणार आहोत. हे पाहू शकता, थंड वाटायचं बघा. वनराई म्हणतात ना, म्हणजे आपल्या देवांचे मंदिर असतं आपलं. इकडे कोकणामध्ये अशी जागा सगळे झाडं वगैरे रिझर्व केलं बघा. मोठी मोठी हेळ्याची झाडं आहेत मस्तपैकी. थंडावा लागतो एकदम इकडे मस्तपैकी. इकडे आपल्या ग्रामदैवतेचं मंदिर श्रीदेव सोमलिंग. आणि उद्या त्याचं आहे 27 मार्चला आपला आहे यात्रा. खेळ गावाला असं आपल्या भाषेमध्ये खेळ म्हणतात. पाहू शकता इकडे सोमलिंग मंदिर तेवढे सर्व. आता आपले वाडकरी एवढे जमले आहेत. वाघसाई आई गिरिजाई सात आसरान चंडिका देवी उत्तगिरी माता धनीन देवी अधिष्ठे आणिक विठलाई. सोळसाई वाघसाई आई गिरिजाई सात आसरान चंडिका देवी उत्तगिरी माता धनीन देवी ब्रह्मच खर एक सत्वर शंकर भोलेनाथ. देवडे गावावर सोमलिंग देवाचा सदैव आशीर्वाद. देवडे गावावर सोमलिंग देवाचा सदैव आशीर्वाद. देवाचा आशीर्वाद सोमलिंग देवाचा आशीर्वाद. देवाचा आशीर्वाद सोमलिंग देवाचा आशीर्वाद. गावावर सोमलिंग देवाचा सदैव आशीर्वाद. देवडे गावावर सोमलिंग देवाचा सदैव आशीर्वाद. देवाचा आशीर्वाद सोमलिंग देवाचा आशीर्वाद. देवाचा आशीर्वाद सोमलिंग देवाचा. सर्व गवळवाडची मंडळी खास मुंबईवरून आलेत शिमग्याला. यात गणपत भाऊ आहेत. इकडे आत्माराम मोरे साहेब, प्रमोद तात्या, निलेश, सतीश आणि चिंचवलकर वाडचे शेवटचं घर आहे. म्हणजे इथे पालखी आल्यानंतर आपण गवळवाडीमध्ये घेऊन जाणार. पालखी घेऊन आले बघा इकडे. चिंचवलकर वाडचे शेवटचं घर, त्यानंतर जाणार गवळवाडी. आले हे आपले खास पालखी नाचवण्यामध्ये एक्सपर्ट असलेले माईल.
सगळ्या आता. येतोय मग. सोमलिंग विठ्ठलाई आधिष्ठी धनीन बस